आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्ग, तळांवर सोहळा प्रमुख आणि विश्वस्तांनी सुचविलेल्या कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिली। आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 25 जुलै 2026 रोजी होणार असून या सोहळ्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तसंच अन्य संतांच्या पालख्यांसोबत पायी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात। भाविकांना सोयीसुविधा मिळण्यासाठी पालखी मार्गतळ तसंच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पालखी सोहळा प्रमुख आणि विश्वस्तांनी सुचवलेली कामे प्राधान्यानं पूर्ण करणार असल्याचं जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी सांगितलं। आषाढी यात्रा 2026च्या अनुषंगानं पालखी सोहळा प्रमुख आणि विश्वस्तांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, व्यवस्थापक प्रवीण कुमार घम तसंच 10 मानांच्या पालख्यांचे विश्वस्त सोहळा प्रमुख ऑनलाईनद्वारे बैठकीला हजर होते।